सकाळी पहाटेच्या अंधारात सूरज आपला लालगुलाबी प्रकाश पसरवत होता. आमचं गाव म्हणजे सूर्यपूर दरवर्षी हिवाळ्यात भरायच्या भव्य जत्रेची तयारी करत होतं. ही जत्रा म्हणजे गावक्यांचा जीव की प्राण. रंगीबेरंगी मिठाई, चक्री पाळणे, भविष्य सांगणारा रोबोट आणि तंबूतले चित्रपट सगळं कसं स्वप्नवत. यंदा तर जत्रेला 50 वर्ष पूर्ण झाल्याने ती खास भव्य होती. मी, विक्रम, नुकतंच 12वीची परीक्षा देऊन गावात परतलो होतो. सूर्यपूर लहान आहे पण उत्साहाने भरलेलं. जत्रेला जायचं म्हणून आमच्या 2 जीप गाड्या सामानाने आणि माणसांनी गच्च भरल्या होत्या. पूजेचं सामान, फुलांचे हार, खाण्यापिण्याच्या वस्तू, कपड्यांचे गट्टे सगळं कोंबलेलं. थंडीच्या धुक्यात गाड्या डिझेलचा धूर सोडत उभ्या होत्या. सगळ्यांचा उत्साह गगनाला भिडलेला. लहान मुलं, म्हातारी माणसं, तरुण, सगळे जत्रेच्या रंगात रंगलेले. आमच्या गाडीत मी, माझे आईवडील, आजी आजोबा, माझा मामा रमेश, त्याची बायको सुमन आणि त्यांचा 6 वर्षांचा मुलगा रॉकी असे एकंदर 12 जण होतो. मी मधल्या सीटवर खिडकीजवळ बसलो. थंड हवेचा झोत चेहऱ्याला लागत होता, डोळ्यांच्या कडा ओल्या करत होता. पण मनात जत्रेचा उत्साह होता. मधल्या सीटवर फुलांचे हार आणि पूजेचं सामान ठेवलं होतं, त्यामुळे आम्ही तिघं कसंबसं बसलो होतो. सुमन, माझी वहिनी, म्हणजे माझ्या मामा रमेशची बायको, गावातली सगळ्यात देखणी आणि हुशार बाई. गोरीपान, शिकलेली आणि गावातल्या शाळेत शिक्षिका. ती घरीही मुलांना शिकवणी घ्यायची. पण रमेश मामा, तो थोडा आळशी आणि बेफिकीर. लग्नाच्या वेळी त्याचं शिक्षण आणि नोकरीबाबत बरंच काही लपवलं गेलं होतं. सुमन वहिनीला त्यामुळे राग यायचा. ती नेहमी म्हणायची, ह्यांनी मला फक्त रॉकी दिला, बाकी काहीच नाही. पण ती स्वतः खूप मेहनती होती. सलवार कमीज घालून ती आत्मविश्वासाने वावरायची. मी आणि सुमन वहिनी यांचं चांगलं जमत होतं. ती मला नेहमी कौतुकायची, विक्रम, तुझी उंची बघ. काय माणूस शोभतो. तिच्या डोळ्यात कौतुक होतं की आणखी काही, हे मला कधी कळलंच नाही. पण तिच्या बोलण्यातून मला एक जवळीक वाटायची. माझ्या मनात तिच्याबद्दल थोडी हुरहुर होती, पण मी ती मनातच ठेवली. आम्ही जत्रेला निघालो, पण सुमन आणि रमेश मामा अजून आलेच नव्हते. आजी वैतागली, कुठे गेलेत हे दोघं? उशीर करतायत. शेवटी ते बाईकवर आले. सुमन वहिनीने निळ्या रंगाची साडी नेसली होती, जी तिच्यावर खूपच शोभत होती. तिच्या साडीचा पदर अंगाला चिकटलेला आणि पिवळ ब्लाऊज तिला आणखी सुंदर दाखवत होतं. ती आणि मामा बाईकवरून उतरले, रॉकीला कडेवर घेतलं आणि सामान घेऊन गाडीजवळ आले. आमची गाडी आधीच भरलेली होती. मामा समोरच्या सीटवर गिअरजवळ बसला, रॉकीला कडेवर घेऊन. पण सुमन वहिनीला जागा नव्हती. सगळे विचारात पडले. शेवटी वहिनी हसत म्हणाली, असू दे, मी माझ्या विक्रमबरोबर बसेन. जागा दे रे, नाहीतर तुझ्या पायावरच बसायला लागेल. ती मिश्किलपणे हसली आणि माझ्या मनात गुदगुल्या झाल्या. गाडीतली गर्दी इतकी होती की खरोखरच जागा नव्हती. मी बाजूला सरकलो आणि वहिनी मला पुढे ढकलत माझ्या शेजारी बसली. गाडीचा दरवाजा बंद होत नव्हता आणि मागच्या सीटवरची आजी वैतागली, आता बस की. त्याच्या पायावर बस, पण दरवाजा लाव. परिस्थिती समजून वहिनी माझ्या पायावर बसली. ती अर्धी माझ्या पायावर आणि अर्धी सीटवर बसली होती. गाडी निघाली आणि माझ्या पोटात खड्डा पडला. गाडी निघाली आणि रस्त्यावर खड्डेच खड्डे. गाडी हादरत होती आणि सगळे एकमेकांवर आदळत होते. सुमन वहिनी तर वरखाली होत होती. एकदा तिचा गुडघा समोरच्या सीटला लागला आणि ती म्हणाली, अरे बापरे, काय खड्डे आहे. ती थोडी उठली आणि मागे सरकली, इतकी मागे की ती माझ्यावरच बसली. मला काहीच करता आलं नाही. तिने मागे वळून पाहिलं
आणि तिला वाटलं मी काही सामान वगैरे घेऊन बसलोय. अर्ध्या सेकंदात तिला खरं काय ते कळलं आणि ती गप्प झाली. काय झालं? मामा वळून म्हणाला. काही नाही, खड्ड्यामुळे गुडघा लागला, वहिनीने सावरत सांगितलं. ती माझ्याकडे मोठ्या डोळ्यांनी बघत होती, जणू राग आणि हसू एकाच वेळी तिच्या चेहऱ्यावर होतं. मी खांदे उडवले आणि मनात म्हणालो, वहिनीमुळे वाचलो, पण मला थोडी लाजही वाटली. गाडी वेगाने धावत होती. झाडं झपाझप मागे पडत होती. वहिनी आता समोर बघत होती आणि मी खिडकीबाहेर. मनात विचित्र शांतता होती. पण पुढच्या मोठ्या खड्ड्यावर वहिनी पुन्हा उठली आणि मुद्दाम मागे सरकली. ती समोर बघत होती, पण मला वाटलं, हिला कळतंय ना की मस्करी करते. मी खिडकीबाहेर पाहत राहिलो. जत्रेत पोहोचलो. मागच्या सीटवरच्या आजीने जय श्रीराम असा नारा लावला आणि सगळ्यांनी टाळ्या पिटत भजन सुरू केलं. गाडीतून उतरताना मी थोडा बावरलो होतो. वहिनीने रॉकीला उचललं आणि मामा सामान घेऊन पुढे निघाला. मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. मी गर्दीत जायचं टाळलं आणि बाहेरूनच दर्शन घेतलं. वहिनी आणि मामा पूजेसाठी आत गेले. जत्रेत फिरायला सुरुवात झाली. सुमन वहिनी बायकांबरोबर होती आणि मी मामा आणि मुलांबरोबर. पण वहिनी मध्येच माझ्याकडे हस्त नजर टाकायची. तिच्या त्या हसण्याने माझ्या पोटात गुदगुल्या होत होत्या. जत्रेत यंदा मोठा आकाशी पाळणा होता. सगळे घाबरले, पण वहिनी म्हणाली, विक्रम, चल ना, पाळण्यात बसू. मामा घाबरला आणि त्याने नकार दिला. मी खोटी नाराजी दाखवत तयार झालो. आम्ही एका निळ्या कारच्या आकाराच्या पाळण्यात बसलो. मी आत, वहिनी बाहेर आणि मध्ये रॉकी. पाळणा सुरू झाला. वहिनीला सेफ्टी बेल्ट लावता येत नव्हता. मी वाकून तिचा बेल्ट लावला आणि ती फक्त हसत होती. पाळणा हवेत फिरत होता आणि आम्ही दोघंही हस्तखिदळत होतो. रॉकी तर खूप खुश होता. पाळणा थांबला तेव्हा सगळ्यांना भूक लागली होती. मंदिरामागे भंडारा होता, तिथे सगळ्यांनी जेवण उरकलं. दुपारी उन्हं तापलं होतं. आम्ही परत गाडीत बसलो. यावेळीही वहिनी माझ्या शेजारीच बसली. ती थकली होती आणि तिला डुलक्या येत होत्या. मामा समोर बसला होता. गाडी परत गावात पोहोचली. वहिनी आणि मामा घरी गेले आणि मी गावातल्या चौकात मित्रांना भेटायला गेलो. संध्याकाळी मामा फोनवर बोलला, पण फोनवर वहिनी होती. विक्रम, जेवायला ये. मी घरी पोहोचलो. जेवण झाल्यावर मामा शेतात कांदा पेरणीच्या कामासाठी निघाला. वहिनी मुलांना झोपी घालून हॉलमध्ये टीव्ही बघायला आली. तिने रिमोट हिसकावला आणि तिची आवडती मालिका लावली. बोलता बोलता ती म्हणाली, विक्रम, गाडीत तू काय करत होतास? मी थक्क झालो. पण ती हसत म्हणाली, घाबरू नको, मी मस्करी करते. मग ती म्हणाली, तुला स्कूटी चालवता येते का? मी नाही म्हणालो. तेव्हा तिने स्वतःच्या स्कूटीकडे बोट दाखवलं. ही शिकायची का? तिने मला 2 तास स्कूटी शिकवली. मी घामाघूम झालो, पण वहिनी मन लावून शिकवत होती. शेवटी मी स्कूटी चालवायला शिकलो. दुसऱ्या दिवशी मी घरी जाणार होतो, पण वहिनी म्हणाली, विक्रम, आणखी काही दिवस थांब. मामा शेतात जाणार आहे आणि तुला स्कूटीचं मेंटेनन्सही शिकता येईल. तिने मामा आणि माझ्या आईला समजावलं आणि मी आणखी आठवडाभर थांबलो. माझ्या मनात विचार होता, ही संधी श्रीरामाच्या कृपेनेच मिळाली. सूर्यपूर गावात परतल्यावर मी, विक्रम, आणखी 1 आठवडा थांबायचं ठरवलं होतं. सुमन वहिनीने माझ्या आईला आणि रमेश मामाला समजावलं होतं की विक्रमला स्कूटीचं मेंटेनन्स शिकायला मिळेल आणि मला पण घरात मदत होईल. मामा तर खुश झाला, कारण त्याला शेतात कांदा पेरणीचं काम होतं आणि रात्रीच्या लोडशेडिंगमुळे त्याला तिथेच जास्त वेळ घालवावा लागत होता. मला तर वाटलं,
ही संधी श्रीरामाच्या कृपेनेच मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. मामा शेतातून परत आला तेव्हा सुमन वहिनी त्याच्यावर खेकसली, रात्री झोपलात की काय? कांदा पेरणीचं काम नीट करा. मामा नेहमीप्रमाणे चुपचाप आंघोळीला निघून गेला. मी माझी बॅग उघडून पाहिली तर वहिनीने माझ्यासाठी एक नवीन शर्ट ठेवला होता. हे काय? मी विचारलं. ती हसत म्हणाली, जत्रेत तुझी मदत झाली म्हणून तुझ्यासाठी छोटीशी भेट. माझ्या मनात गुदगुल्या झाल्या. वहिनीचं हे प्रेम की मस्करी हे मला कळत नव्हतं. दुपारी मी गावातल्या चौकात मित्रांना भेटायला गेलो. मित्रांनी जत्रेच्या गमती सांगितल्या, पण माझं लक्ष वहिनीच्या त्या हसण्याकडे आणि तिच्या निळ्या साडीकडे गेलं. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा वहिनी रॉकीला शिकवत होती. तिने मला हाक मारली, विक्रम ये, मला पेपर तपासायला मदत कर. मी गालातल्या गालात हसलो आणि जमिनीवर गालिच्यावर बसलो. मध्ये पेपरचा गट्टा ठेवून आम्ही तपासायला लागलो. वहिनी अधूनमधून वाकून पेपर उचलायची आणि माझी नजर तिच्यावर स्थिर व्हायची. ती हसत म्हणाली, काय रे, पेपर तपास की कुठे बघतोस? मी लाजलो आणि डोकं खाजवत पेपरकडे पाहू लागलो. रात्री जेवणानंतर मामा पुन्हा शेतात निघाला. वहिनीने रॉकीला झोपी घातलं आणि मला म्हणाली, चल, स्कूटी शिकायचं बाकी आहे. आम्ही घरामागच्या मोकळ्या जागेत गेलो. तिने स्कूटी सुरू केली आणि मला स्टेअरिंग कसं पकडायचं, ॲक्सिलेटर कसं द्यायचं, सगळं शिकवलं. मी 2-3 वेळा डगमगलो आणि एकदा तर स्कूटी बंद पडली. वहिनी खळखळून हसली, अरे, तू 12वी पास झालास पण स्कूटी चालवायला घाबरतोस. तिच्या त्या हसण्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि 2 तासात मी स्कूटी नीट चालवायला शिकलो. शिकवताना वहिनी माझ्या खूप जवळ आली होती. एकदा तिने माझा हात पकडून स्टेअरिंग नीट पकडायला सांगितलं. तिच्या हाताचा स्पर्श मला जाणवला आणि माझ्या पोटात पुन्हा तीच गुदगुली झाली. मी मनात म्हणालो, श्रीराम, हे काय चाललंय? पण वहिनी अगदी सहजपणे शिकवत होती, जणू तिला काहीच कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावात लोडशेडिंग झालं. वहिनीने मला आणि रॉकीला घेऊन घराबाहेर मोकळ्या अंगणात बसायचं ठरवलं. तिथे गावातली काही माणसं जमली होती. कोणीतरी भजन सुरू केलं आणि सगळे गप्पा मारायला लागले. वहिनी मला म्हणाली, विक्रम, तू गावात राहायचं का? इथे किती मजा आहे. मी हसलो. वहिनी, तुम्ही सांगाल तर मी राहीन. ती मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, अरे, मग तुझ्या मामाला शेतात पाठवू आणि तू इथे राहा. सगळे हसले, पण माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं. रात्री मामा शेतातून परत आला तेव्हा वहिनीने त्याला चहा दिला आणि मला डोळे मिचकावत म्हणाली, विक्रम, उद्या तू पण शेतात चल मामाबरोबर. मी थक्क झालो. शेतात? पण मामा म्हणाला, अरे, हा शहरातला पोरगा, याला काय शेतात कळणार? वहिनी हसत म्हणाली, काही नाही, याला सगळं शिकवू. तिच्या त्या हसण्यात काहीतरी गूढ होतं आणि मला ती गंमत आवडत होती. पुढच्या दिवशी सकाळी मी आणि मामा शेतात गेलो. मामा कांदा पेरणीचं काम करत होता आणि मी त्याला पाण्याच्या पाईप्स हलवायला मदत करत होतो. दुपारी वहिनी शेतात जेवण घेऊन आली. तिने मला पाहून हसत विचारलं, काय रे, शेतात मजा येते का? मी म्हणालो, वहिनी, तुम्ही असाल तर सगळीकडे मजा आहे. ती खळखळून हसली आणि म्हणाली, अरे, तुझी ही गोड बोलण्याची सवय कुठून आली? मामा बाजूला बसून जेवत होता आणि त्याला आमच्या गप्पांचा काहीच फरक पडत नव्हता. संध्याकाळी परत घरी आलो तेव्हा वहिनीने मला पुन्हा स्कूटी शिकवली. यावेळी मी अगदी प्रो झालो होतो. ती म्हणाली, विक्रम, आता तू मला गावात फिरवणार का? मी हसलो आणि म्हणालो, वहिनी, सांगा तर खरं, मी तुम्हाला कुठेही घेऊन जाईन. तिने डोळे मिचकावले आणि म्हणाली, पाहूया, तुझी स्कूटी किती पळते ते. आठवडा संपला आणि मला घरी जायची वेळ आली. पण मनातून मी गावातच राहावं असं वाटत होतं.
वहिनीने माझी बॅग भरताना मला विचारलं, विक्रम पुन्हा कधी येणार? मी म्हणालो, वहिनी तुम्ही बोलवाल तेव्हा. ती हसली आणि म्हणाली, मग पुढच्या जत्रेला नक्की ये आणि हो, स्कूटी नीट मेंटेन कर. माझ्या मनात विचार आला, श्रीराम पुढच्या जत्रेत आणखी काय काय होणार? मी घरी परतलो, पण सूर्यपूरच्या त्या आठवणी माझ्या मनात कायम राहिल्या. सुमन वहिनीचं ते हसणं, तिची मस्करी आणि ती स्कूटी शिकवतानाची जवळीक, सगळं मला जत्रेच्या रंगापेक्षा जास्त रंगीत वाटत होतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.